नमस्कार मित्रांनो, आपण अन्न जपून वापरलं पाहिजे. पाहिजे तितकंच शिजवलं पाहिजे आणि पाहिजे तितकंच खाल्लं पाहिजे. वाया जाईल इतकं अन्न बनवता कामा नये आणि फेकणं तर अजिबातच निषिद्ध आहे. कारण हेच अन्न भविष्यात मिळणं किती अवघड होणार आहे याची कल्पना हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला येईलच. तुम्हाला, मला, आपल्या राज्याला किंवा देशाला नाही तर अख्ख्या जगावर हे अन्न संकट ओढवणार आहे. या अहवालात नेमकं काय म्हटलंय आणि पुढच्या 6 ते 12 महिन्यात कोणत्या जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडू शकतात आणि सरकार या संकटाचा सामना करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करत आहे, हे सर्व आज आपण या व्हिडिओत सविस्तरपणे डिस्कस करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो नमस्कार, मी प्रमोद, तुम्ही पाहता डिजिटल चावडी. आजचा विषय आपल्या सर्वांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण तो थेट आपल्या ताटातल्या अन्नाशी जोडलेला आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असं आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत. पण जागतिक पातळीवर याच अन्नाची मोठी कमतरता निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. संयुक्त राष्ट्रांची अन्न आणि कृषी संघटना आणि जागतिक फूड सिक्युरिटी प्रोग्राम यांनी जो अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे, त्यामधील आकडेवारी आणि भविष्यातील अंदाज पाहिले तर कोणाच्याही पायाखालची वाळू सरकल्याशिवाय राहणार नाही. या अहवालानुसार जगातील अनेक देशांमध्ये अन्नधान्याची मोठी टंचाई निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे आणि येत्या काही महिन्यातच हे संकट एका भयंकर जागतिक समस्येचं रूप धारण करणार आहे. आपण अनेकदा बातम्यांमध्ये पाहतो की जगाच्या पाठीवर कुठेतरी दुष्काळ पडलाय, कुठेतरी महापूर आलाय किंवा कुठेतरी युद्ध सुरू आहे. या सर्व घटना आपल्याला आपल्यापासून खूप दूर वाटत असल्या तरी आजच्या या जागतिकीकरणाच्या आणि एकमेकांवर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेत या प्रत्येक घटनेचा थेट परिणाम आपल्या स्वयंपाकघरातील बजेटवर होत असतो. गेल्या काही वर्षापासून निसर्गाचा समतोल बिघडायला सुरुवात झालेली आहे, हे आपण पाहतच आहोत. हवामान विषयक बदलांमुळे पावसाचे प्रमाण अत्यंत लहरी झाले आहे. जगात जिथे पूर्वी भरपूर पाऊस पडायचा तिथे आज दुष्काळासारखी भीषण परिस्थिती आहे आणि जिथे पाऊस पडत नव्हता तिथे अचानक महापूर येत आहेत. या लहरी आणि अनपेक्षित हवामानाचा सर्वात मोठा फटका जागतिक शेतीला बसला आहे. तांदूळ, गहू, ज्वारी, मका आणि सोयाबीन यासारख्या प्रमुख पिकाचे उत्पादन जगभरात अनेक ठिकाणी बाधित झाले आहे. अन्न आणि कृषी संघटनेच्या मते आशिया आणि आफ्रिका खंडातील अनेक देशांना या हवामान बदलाचा आणि एल निनो सारख्या स्थितीचा सर्वाधिक फटका बसत आहे. त्यामुळे कोट्यावधी लोकांच्या अन्नाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीचे नुकसान आता केवळ एका हंगामापुरते मर्यादित राहिलेले नाहीये, तर जमिनीची सुपीकता आणि पाण्याची कमी होणारी पातळी यामुळे अनेक वर्ष शेतकरी बांधवांना या संकटाचा सामना करावा लागणार आहे. फक्त हवामान बदलच या जागतिक अन्न संकटाला जबाबदार नाही, तर जगात सध्या सुरू असलेली जिओपॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी आणि दोन देशांमध्ये सुरू असलेली युद्धे देखील या संकटाची व्याप्ती प्रचंड वेगाने वाढवत आहेत. रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका संपूर्ण जगाला कसा बसला हे आपण सर्वांनी गेल्या काही काळात अनुभवलेच आहे. देशांमधून मोठ्या प्रमाणावर गहू आणि सूर्यफूल तेलाची जगाला निर्यात होते, परंतु युद्धांमुळे तिथली शेती आणि पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. त्याचबरोबर जागतिक सागरी वाहतुकीवर आलेले मोठे संकट या महागाईत खूप मोठी भर घालत आहे. मिडल ईस्ट मधला तणाव आणि महत्वाच्या सागरी मार्गांवर व्यावसायिक जहाजांवर होणारे हल्ले यामुळे जागतिक मालवाहतूक विस्कळीत झाली आहे. जहाजांना आता लांबचा आणि सुरक्षित मार्ग बदलावा लागत असल्यामुळे सागरी वाहतुकीचा खर्च हा प्रचंड वाढला आहे. एका देशातून दुसऱ्या देशात अन्नधान्य पोहोचवण्यासाठी लागणारा वेळ आणि इंधनाचा पैसा वाढल्यामुळे आयात करणाऱ्या देशांमध्ये महागाईचा मोठा भडका उडाला आहे. सागरी व्यापारातील हा वाढलेला धोका आणि विस्कळीत झालेली पुरवठा साखळी थेट सामान्य ग्राहकांच्या खिशावर महागाईचा भार टाकत आहे. आता साहजिकच असा प्रश्न पडतो की या सगळ्या जागतिक घडामोडींचा भारताला आणि पर्यायाने तुम्हाला आणि मला काय फटका बसणार आहे. मित्रांनो, भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि आपण अन्नधान्याच्या बाबतीत बऱ्यापैकी स्वयंपूर्ण आहोत. हे जरी खरे असले तरी आपण जागतिक बाजारपेठेचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहोत. जगात जेव्हा एखाद्या वस्तूचा तुटवडा निर्माण होतो तेव्हा त्यांचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात वेगाने वाढतात. अशा वेळी भारतातून ती वस्तू मोठ्या प्रमाणावर परदेशात निर्यात होण्याची शक्यता असते. त्यामुळे देशांतर्गत बाजारात म्हणजेच आपल्या स्वतःच्या देशात त्या वस्तूची टंचाई निर्माण होऊ शकते आणि किमती वाढू शकतात. गेल्या काही काळात आपण सर्वांनीच पाहिले आहे की तांदूळ, गहू आणि कांद्याच्या निर्यातीवर सरकारने कसे निर्बंध लादले आहेत. हे निर्बंध का लादले गेले याचा विचार केला तर लक्षात येतं की सरकारला हे चांगल्या प्रकारे माहित आहे की जगात अन्नधान्याची मागणी वाढत आहे आणि जर आपण आपल्या देशातील सर्व धान्य अधिक नफ्यासाठी निर्यात केले तर आपल्याच देशातील सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणावर महागाईचा सामना करावा लागेल. येत्या 6 ते 12 महिन्यांचा विचार केला तर काही विशिष्ट जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढण्याची दाट शक्यता जागतिक अन्न बाजारातील घडामोडींवरून वर्तवली जात आहे.
यामध्ये सर्वात महत्वाचे पीक म्हणजे तांदूळ आहे. भारत हा जगातील मोठा तांदूळ निर्यातदार देश आहे आणि आफ्रिका तसेच मध्य पूर्वेतील अनेक देश भारतीय तांदळावर अवलंबून असतात. बऱ्याचदा हवामानाच्या अनिश्चिततेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर तांदळाचे दर बऱ्याचदा विक्रमी पातळीवर पोहोचलेले आपण पाहिले आहेत. तांदळाबरोबर साखरेचे दर देखील आता वाढण्याची शक्यता आहे. ब्राझील आणि थायलंड या जगातील प्रमुख साखर उत्पादक देशांमध्ये जर हवामानाचा फटका बसण्यास सुरुवात झाली तर साखरेच्या जागतिक पुरवठ्यात देखील मोठी तूट निर्माण होऊ शकते. या व्यतिरिक्त खाद्यतेलाच्या दरातही चढ उतार अपेक्षित आहेत. पाम तेल, सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेल यांच्या पुरवठ्यात जिओपॉलिटिकल कारणांमुळे किंवा उत्पादनात हवामान बदलामधील झालेल्या तुटीमुळे त्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ शकतात. रोजच्या जेवणातील डाळींच्या बाबतीतही भारताला काही प्रमाणावर आयातीवर अवलंबून राहावं लागतं. आफ्रिकन देश आणि म्यानमार मधून आपण डाळी आयात करतो. ते जर काही नैसर्गिक आणि राजकीय अडचण आली तर आपल्याकडे डाळींचे भाव वाढू शकतात. प्रथिनांचा मुख्य स्रोत असलेल्या डाळी जर महाग झाल्या तर आरोग्याचे आणि कुपोषणाचे प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतात. आता असा विचार करा, ज्या कुटुंबाचं उत्पन्न अत्यंत मर्यादित आहे त्यांच्यावर या अन्न महागाईचा किती भयंकर परिणाम होऊ शकतो. अन्नावर होणारा खर्च वाढला की आरोग्य आणि मुलांचे शिक्षण यासारख्या आवश्यक गोष्टीवरचा खर्च कुटुंबांना कमी करावा लागतो. या भीषण संकटाची जाणीव ठेवून केंद्र आणि राज्य सरकारे विविध पातळीवर धोरणात्मक उपाययोजना करत असतातच. सर्वात पहिली आणि अत्यंत महत्वाची उपाययोजना म्हणजे बफर स्टॉक किंवा अन्नधान्याचा राखीव साठा योग्य प्रमाणात राखणं. भारतीय अन्न महामंडळाच्या माध्यमातून सरकार गहू आणि तांदूळ याची देशभरातून खरेदी करून सुरक्षित गोदामांमध्ये साठवणूक करत आहे. देशांतर्गत बाजारात जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्यासाठी आयात निर्यात धोरणांमध्ये सतत बदल केले जात आहेत. भारत सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला पुढील 5 वर्षांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशातील 80 कोटींहून अधिक नागरिकांना मोफत रेशन मिळत राहील आणि त्यांना या महागाईची थेट झळ पोहोचणार नाही. त्यासोबत भरड धान्य म्हणजे बाजरी, ज्वारी, नाचणी यांच्या उत्पादनाला जागतिक पातळीवर आणि देशातही मोठ्या प्रमाणावर चालना दिली जात आहे. कारण ही पिके कमी पाण्यात आणि प्रतिकूल हवामानातही तग धरू शकतात आणि अत्यंत पौष्टिकही असतात. मित्रांनो, सरकार आपल्या पातळीवर प्रयत्न करत आहे, पण या देशाचे आणि जगाचे जबाबदार नागरिक म्हणून आपलीही मोठी जबाबदारी आहे. आज आपण पाहतो की हॉटेल्समध्ये, लग्न समारंभात आणि अगदी आपल्या घरातही आपण मोठ्या प्रमाणावर अन्न वाया घालवतो. एका बाजूला जगात अनेक लोक अन्नाच्या टंचाईचा सामना करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण आपल्या ताटातले चांगले अन्न कचराकुंडीत फेकत आहोत. अन्न वाया घालवणे हा केवळ पैशांचा अपव्यय नाही, तर तो कष्टकरी शेतकऱ्याचा अपमान आहे. शिवाय आपण जे अन्न कचऱ्यात फेकून देतो त्यातून मिथेन सारखे घातक ग्रीन हाऊस गॅसेस बाहेर पडतात. ते जागतिक तापमानवाढीला कारणीभूत ठरतात. त्यामुळे आपल्याला आपल्या सवयी बदलण्याची नितांत आवश्यकता आहे. जेवढे खाऊ शकतो तेवढेच अन्न घेतले पाहिजे. घरात आवश्यकतेनुसारच स्वयंपाक केला पाहिजे. उरलेले अन्न खराब होण्यापूर्वी गरजूंपर्यंत कसे पोहोचेल याचा विचार केला पाहिजे आणि लहान मुलांनाही अन्नाचे महत्व समजावून सांगितले पाहिजे. मित्रांनो, भविष्यात हे जागतिक अन्न संकट किती उग्र रूप धारण करेल हे काळच ठरवेल. पण जर आपण वेळीच पावले उचलली नाही तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. निसर्गाचा आदर करणे, शेतीचे महत्व जाणणे आणि अन्नाचा प्रत्येक कण जपून वापरणे याचा अवलंब आपण सर्वांनी आजपासूनच केला पाहिजे. मित्रांनो, आजच्या या सखोल विश्लेषणातून तुम्हाला जागतिक अन्न संकटाची भीषणता, त्यामागील हवामान बदल आणि जागतिक पुरवठा साखळीतील अडथळे नक्कीच समजले असतील अशी मला आशा आहे. या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतं? भविष्यातील महागाईचा सामना करण्यासाठी देशाने आणि समाजाने काय उपाययोजना केल्या पाहिजेत? तुमचे मौल्यवान विचार खाली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि तुमच्या मित्र परिवारापर्यंत शेअर करा, जेणेकरून अन्नाचे महत्व सर्वांना समजेल आणि अन्न वाया जाण्याचे प्रमाणही नक्की कमी होईल. मित्रांनो, जर तुम्ही डिजिटल चावडेला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे असेच महत्वपूर्ण आणि विश्लेषणात्मक व्हिडिओ तुम्हाला नेहमी पाहायला मिळतील. आजच्या पुरते आपण इथेच थांबूया. लवकरच भेटूया एका नवीन आणि महत्वाच्या विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि अन्न अजिबात वाया घालू नका. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.